सरकारकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालंय। सातारा महिला मागासवर्गीय उमेदवाराला अध्यक्षपद मिळेल, तर पुण्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद असणार आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याशी आपण बातचीत करूया। वैदेही, सातारा जिल्ह्यामध्ये महिला मागासवर्गीय उमेदवाराला अध्यक्षपद मिळणार आहे आणि आता 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसंदर्भातला आता GR प्रसिद्ध झालेला आहे आणि आता आपण बघतोय की या सगळ्या संदर्भात खरं तर आता या आरक्षणामध्ये एक महत्त्वाच्या भूमिका ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत, कारण महिलांना स्थान जे आहे ते प्रामुख्याने त्या ठिकाणी असलेलं बघायला मिळत आहे। ठाण्यासाठी सर्वसाधारण महिला असं खरं तर आरक्षित करण्यात आलेलं आहे। पालघरसाठी अनुसूचित जमाती, रायगडसाठी सर्वसाधारण अशा पद्धतीनं खरं तर जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे 34 जिल्ह्यांमध्ये अशा संदर्भात खरं तर आरक्षण जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे। सर्वसाधारण महिला प्रवर्गाला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थान देण्यात आल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे। गेल्या 4 महिन्यापासून खरं तर या सगळ्या संदर्भात शासन दरबारी जे आहे ते कामकाज सुरू होतं। या संदर्भात आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रवर्गाच्या संदर्भातली माहिती घेणं हे काम जे आहे ते सध्या त्या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळत होती आणि अखेर हा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि आपण बघतोय की महिलांना धाराशिव, लातूर, अमरावती या ठिकाणी देखील महिलांना स्थान आहे। अकोला आणि वाशिम या ठिकाणी अनुसूचित महिलांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच एक आनंदाचं वातावरण जे आहे ते महिला वर्गांमध्ये देखील या निमित्तानं बघायला मिळणार। मात्र मोठ्या प्रमाणात खरं तर हे बदल जे आहे ते या एकूणच ठिकाणी करण्यात आलेले बघायला मिळत आहेत। त्यासाठी 2011च्या जनगणनेचा देखील आधार घेतला असल्याची देखील माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। त्याच्यामुळे हा GR सध्या जो आहे तो प्रसिद्ध झालेला बघायला मिळतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।